नमस्कार मित्रांनो, प्राईम न्यूज सोलापूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मगाशी आपण एक व्हिडिओ टाकला होता आणि मोकाट जनावरांची फ्री स्टाईल टक्कर लागली होती। तर त्या संदर्भात नगरपालिका ॲक्शन मोडवर आली असून रात्रीचे 10:30 वाजलेत आणि मगाशी टक्कर झाली होती 7 ते 7:30च्या दरम्यान। तर 3-4 तासांनी नगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे। तर नगरपालिकेचे कर्मचारी जे मोकाट वळू गाई जे मोकाट जनावरे आहेत अशी त्यांना ताब्यात घेण्याचं काम नगरपालिकेने चालू केलं आहे। तर पाहू शकता तुम्ही, हे नगरपालिकेचे कर्मचारी ॲक्शन मोडवर आलेत। करमाळ्यातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपालिकेकडून पूर्णपणे प्रयत्न चालू आहे। हे नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। एक मिनिट साहेब, मगाशी आपण व्हिडिओमध्ये बघितलं की मोकाट वळूंची टक्कर लागली होती, त्यामध्ये नागरिकांच्या जीवालाही धोका होता आणि आता तुम्ही ॲक्शन मोडवर आलात। तर त्या संदर्भात काय सांगाल आपण? आम्ही ॲक्शन मोडवर मागील महिन्यापासूनच आहे। आम्ही साधारण नोव्हेंबरमध्ये जाहिरात दिली होती पेपरला, दैनिक पेपरला, की बाबा ज्याची जनावर आहे त्यांनी आपापली जनावर पकडून ठेवावी, आपापल्या ठिकाणी बांधून व्यवस्थित ठेवावी। जर पकडली तर आम्ही गोशाळेत जमा करू, कुणाला भेटणार नाही। त्याच्यावर आम्ही मागच्या महिन्यात पण घंटागाडीद्वारे रेकॉर्डिंग क्लिप ऐकवली, ज्याची जनावर आहे त्यांनी बांधून ठेवावी। तरी पण लोकांनी रिस्पॉन्स दिला नाही। त्याच्यावर आम्ही 11 जनावरं पकडली होती, त्याचं संगोपन आम्ही केलं आणि आज गोशाळेमध्ये जमा केलेत। आणि मागच्या गुरुवार आणि शुक्रवार रिसेंटली 28-29 तारखेला पुन्हा अजून एकदा क्लिप फिरवली, लास्ट चान्स म्हणून। तरी पण लोकांचा प्रतिसाद कोणाचाही भेटलेला नाही आम्हाला। तरी आम्ही मगाचे तुमची न्यूज पाहता असं आहे, तुम्ही दाखवली, चांगलीच गोष्ट आहे। आम्ही पण त्या बाबतीत 2 दिवस झालं ह्या कामावर सलग 12-1-2 वाजेपर्यंत मोकाट जनावर टीम आमच्याकडे नेमलेली आहे। त्यामार्फत आम्ही सगळे जनावर गोळा करून आता गोशाळेत सोडतोय आणि येत्या 8-10 दिवसामध्ये संपूर्ण शहरातील जेवढी जनावर आहेत ते आम्ही गोशाळेत जमा करून टाकतोय आणि त्याला तिथं गेल्यानंतर जिओ टॅगिंग होईल, ते जनावर पुन्हा कुणालाच भेटणार नाही। थँक्यू। तर पाहू शकता, हे होते आपले नगरपालिकेचे कर्मचारी आणि हे ॲक्शन मोडवर आल्यानंतर हे मोकाट सुटलेल्या जनावरांना त्यांच्या टीमने त्यांच्या गोशाळेत जाण्याचं प्लॅनिंग आहे, तर ते करतील कारवाई। पाहू शकता मित्रांनो, नगरपालिका या मोकाट सुटलेल्या जनावरांना गोशाळेमध्ये नेण्यासाठी गोशाळा जी आहे त्यामध्ये जनावरांना नेण्याचं काम नगरपालिकेने चालू केले। रात्रीचे 11 वाजलेत आणि सर्व नगरपालिकेचे कर्मचारी जे जनावरं आहेत त्यांना पकडण्याचं काम करतायत आणि हे काम रात्रीचं यासाठी करतायत की दिवसा जनावरं अशी पळवून आणता येत नाहीत, त्यामुळं रात्री शांतता असल्यामुळं त्यांना कोंडवड्यात नेण्याचं काम नगरपालिकेमार्फत चालू आहे।